महिलांसाठी खास 30 महत्त्वाच्या किचन टिप्स. नंबर 1. दुधात बडीशेप घालून उकळून दूध प्यायले तर कंबरदुखी थांबते. नंबर 2. रात्री नाभीत तेल घालून झोपल्याने बुद्धी तेज होते आणि शरीर स्वस्थ राहते. नंबर 3. जे रोज दही खातात त्यांना युरिन इन्फेक्शन म्हणजेच मूत्रसंसर्ग अजिबात होतच नाही. नंबर 4. कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नये, यामुळे पोटांचे आजार होतात. नंबर 5. रोज सकाळी खाली पोट उलटा लटकल्याने उंची नेहमी वाढत राहते. नंबर 6. मुळ्यांचा रस रोज घेतल्याने पित्ताशयात खडे तयार होत नाहीत. नंबर 7. रोज आल्यांचा तुकडा चावून खाल्ल्याने लवकर आजारपण होत नाही. नंबर 8. रोज सकाळी उठल्यावर केसांवर फणी फिरवल्याने केस मजबूत होतात. नंबर 9. जर तुमचे होठ काळे पडले असतील तर रात्री झोपताना मलाई ओठावर लावा, यामुळे होठ लाल आणि मऊ होतील. नंबर 10. दररोज गूळ खाल्ल्याने डायबिटीज होत नाही. नंबर 11. रोज बोरं खाल्ल्याने पोटांचे आजार कमी होतात. नंबर 12. रोज सकाळी एक टॅमॅटो खाल्ल्याने केस लवकर सफेद होत नाहीत. नंबर 13. सकाळी वेलची खाल्ल्याने श्वासासंबंधित आजार होत नाही. नंबर 14. झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यायल्यामुळे किडनीचे आजार होतच नाहीत. नंबर 15. अंजीर खाल्ल्याने सुस्ती आणि मानसिक आजार डिप्रेशन कमी होते. नंबर 16. जास्त थंड पाणी प्यायल्यामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडतात. नंबर 17. कोथिंबीरचा रस डोक्याला लावल्यास टक्कल पडलेल्या व्यक्तीचे केस येतात. नंबर 18. गरम चपाती दही बरोबर कधीही खाऊ नये. नंबर 19. रोज कांदा खाल्ल्याने रक्तप्रवाह सुरळीत होऊन शरीरात रक्त वाढतं. नंबर 20. जर नेहमी तुमचे हात थंड पडत असतील तर रक्ताची कमतरता असू शकते. नंबर 21. फळ झाल्यावर पाणी पिऊ नये, यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो. नंबर 22. जास्त थंड पाणी प्यायल्यामुळे दात लवकर खराब होतात. नंबर 23. दूध अमृत समान आहे, म्हणून रोज दूध पिणे शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. नंबर 24. केस लांब आणि दाट करण्यासाठी राईच्या तेलात दूध मिसळून लावल्याने नक्कीच फायदा होतो. नंबर 25. तुमचं डोकं वरचेवर रोज दुखत असल्यास भात खाणं बंद करावं. नंबर 26. भात खाल्ल्यावर लगेच पाणी पिऊ नये, यामुळे पोटाला त्रास होऊन अपचन होते. नंबर 27. कानात मळ जमा झाल्यास 2 किंवा 3 थेंब राईचे तेल घातल्याने सकाळपर्यंत कानातील मळ कचरा बाहेर येतो. नंबर 28. ब्लँकेट कापड्याबरोबर कपाटात ठेवले तर तुमच्या कपड्यांना वास येतो. अशावेळी खाली परफ्यूमची बॉटल त्याबरोबर ठेवा, चांगला सुगंध येतो. नंबर 29. गरम पाण्याबरोबर वेलची खाल्ल्याने ताकद येऊन अशक्तपणा कमी होतो. नंबर 30. जर तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर दुधाबरोबर 2 खजूर खाल्ल्याने अशक्तपणा कमी होतो. माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.